क्षेत्र माहूर तालुक्यात शासनाकडून प्रत्येक खेड्यापाड्यात 7,000वर घरकुल मंजूर करण्यात आले, तर माहूर शहरातही हजारावर घरकुल बांधकामे चालू आहेत। तसेच इतर बांधकामांसाठी नागरिकांना हजारो ब्रास वाळूची गरज असताना महसूल प्रशासन शासनाचे आदेश पालन करण्याऐवजी 19 दिवसांची परवानगी असताना फक्त 3 दिवसात 7 ते 8,000 घरकुल धारकांना 70 ब्रास चिखल माती मिश्रित वाळू वाटप करून शाबासकी घेण्याचा प्रयत्न करत असला तरी महसूल प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो घरकुल धारकांवर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे। त्यामुळे माहूलच्या महसूल अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी संतप्त घरकुल धारकाकडून होत आहे। माहूर तालुक्यातील 62 ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या 100वर गावासाठी 7,500 घरकुल मंजूर करण्यात आले, तर माहुरात जवळपास 1000 घरकुलांची कामे सुरू आहे। या सर्व घरकुल धारकांनी आतापर्यंत चोरीचे वाळू घेऊन काम निभावले, परंतु आता पावसाळा तोंडावर आल्याने नागरिकांना शासनाकडून मोफत 5 वाळूची अपेक्षा होती। दिनांक 20 मे 2025 पासून ते 9 जून 2025 पर्यंत मोफत वाळू नदीपात्रातून किंवा नाल्यातून घरकुल धारकांना तहसीलदारांनी उपलब्ध करून द्यावे असे आदेश असताना आज दिनांक 9 रोजी शेवटचा दिवस असूनही घरकुल धारकांना ऑनलाईन वाळू पोहोचली नसल्याने फक्त 70 ब्रास वाळू देण्यात आली, तर ऑफलाईन पावत्या तयार असूनही एकाही घरकुल धारकांना देण्यात आली नसल्याने माती मिश्रित 5,000 रुपये ब्रासने वाळू विकत घ्यावी लागली। तेही 3 बाराची पावती ऑनलाईन तयार होत असताना फक्त एकच ब्रास देऊन बोलावणे करण्यात आले। संतप्त घरकुल धारकांनी तहसीलमध्ये येऊन नायब तहसीलदार उर्फ महाकाल कैलास जेठे यांना घेराव घातला होता। तत्कालीन तहसीलदार किशोर यादव यांनी मौजे पडसा येथून घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी नदी पात्रातून रस्ता बनवण्यास सांगितले होते। याच रस्त्यावरून मौजे पडसा येथील नागरिकांना 70 ब्रास वाळू मोफत देण्यात आली होती। त्यांची बदली झाल्याने नवीन तहसीलदार मुंगाजी काकडे यांनी पण दूरध्वनीवरून रस्ता तयार करा, आपण वाळू वाटप सुरू करू असे सांगितल्याने वाळू व्यावसायिकांनी रस्ता तयार करत असतानाच सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथचंद्र दोंथुला यांनी अचानकपणे धाड टाकून 210 हायवा जेसीबी जप्त करून इमानदारीने काम करणाऱ्या वाळू व्यावसायिकाला चोर ठरविण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे घरकुल धारकांना मिळणाऱ्या मोफत वाळूची आशा धूसर झाली आहे। चोलेपेंड येथून फक्त 40 ब्रास वाळू माती मिश्रित मोठ्या दगडांनी माखलेली वाळू नागरिकांच्या माथी मारण्यात आली। तसेच चोलेपेंडवर वाळू वाहतूक करणाऱ्यांनी लाभार्थ्यांसोबत प्रचंड मनमानी करत गाळीयुक्त वाळू दिली, तर अनेकांची 3 ब्रासची पावती निघालेली असताना फक्त एकच ब्रास देऊन दमदाटी करून हाकलून देण्यात आले। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।